जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज स्टुडिओवरती आल्याच आपल्याला थोडं बाहेर जायचं फ्रेम आणण्यासाठी, कारण आपले A4 साईजचे फ्रेम संपलेत आणि ऑर्डर बरेचसे आहेत ना, तर त्याचे फ्रेम्स आपल्याला द्यायचे. आज पण मला वाटतं एक ऑर्डरची फ्रेम लगेच 2 वाजता द्यायची मला, तर पटापट मला फ्रेम आणायला लागतील. सो आता पहिल्यांदा बाहेर जातो, फ्रेम घेऊन येतो आणि त्यानंतर ब्लॉग कंटिन्यू करूया. चला मित्रांनो, आपण फ्रेम घेऊन आलेलो आहे आणि 5 टोटल फ्रेम आणलेत मी आपल्या A4 साईजचे. आता त्याच्यातली एक काढून एक पटकन फ्रेम करून घेतो आणि 2 मला तर स्टुडंट्सला लागणार आहेत. तुम्हाला माहिती असेल आपल्या 2-4 स्टुडंट्सला ऑर्डर्स पण कंटिन्यू चालू असतात आणि ते इकडे येऊन सुद्धा करतात ऑर्डरना. त्यामुळे फ्रेम माझ्याकडे स्वस्त मिळतात त्यांना, कारण बाहेर जर घ्यायला गेलं तर थोडंसं महाग लावतात. आणि मी ज्या फ्रेमवाल्याकडनं घेतो ना, तिथे डेलीचा कस्टमर असल्यामुळे तो मला कमीमध्ये लावतो. त्यामुळे स्टुडंट्स पण माझ्याकडून मोस्टली फ्रेम्स वगैरे घेतात स्वस्तामध्ये. सो एनिवेज पटापट मी फ्रेम करून घेतो आता आणि गिफ्ट रॅप वगैरे करतो आणि मग नंतर बाकीची कामं करायला चालू करूया. चला मित्रांनो, आत्ताच आपले स्टुडंट गेलेत. आता जवळपास 6:30 वाजलेत आणि मगाशी एक स्टुडंट तिचं वर्क तुम्ही बघितलं, त्याच्यानंतर अजून एक स्टुडंट आली होती. तिचं जास्त आपण सध्या टाकत नाहीये, कारण तिला शिकवायला लागतं ना. जे अगोदर आपण टाकलं होतं तिला, मागच्या वर्षी तिचा क्लास झाला आणि तिला ऑर्डर्स वगैरे येतात ना, तर ती इकडे येऊन करत असते. त्यामुळे तिचं मोस्टली ती करत असते. पण जे नवीन स्टुडंट आहेत त्यांच्यामध्ये मी व्हिडिओज करत नाही, कारण माझं पूर्ण फोकस शिकवण्यामध्ये असतं बेसिकली. कारण जर मी नीट शिकवलं तरच त्यांना ते नीट करता येणार आहे. त्यामुळे नवीन स्टुडंट असतील मोस्टली तेव्हा मी व्हिडिओज काढत नाही. असे रील्स वगैरेसाठी छोटे मोठे नंतर काढतो, पण मोठे असे ब्लॉगमध्ये व्हिडिओज जास्त दाखवत नाही मी. कधी कधी थोडेच दाखवतो. एनिवेज दोन्ही स्टुडंट आपले गेलेले आहेत आणि आता परत आपण स्केचला चालू करूया. आता ऑलमोस्ट ते जे स्केच तुम्हाला सकाळी दाखवलं ते खालचा पार्ट बाकी होता आपला. सकाळी नाही, मला वाटतं काल फेस आणि हेअरचा पार्ट कम्प्लीट केलेला, खालचा करायचं होतं ते. आता फटाफट आपण करायला घेऊया. आणि अजून एक आपण आउटलाईन काढून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. इथे खाली ठेवून नीट दाखवतो तुम्हाला एकदा. सो यात तुम्ही बघू शकता आउटलाईन केली, फक्त दाताचा पार्ट बाकी तो करायचा आहे आणि बाकीची आउटलाईन आपण केली. आणि कान वगैरे पण राहिलेत, ते थोडंसं म्हणून वेगळं वाटत असेल, पण बाकीची आउटलाईन आपण केलेली आहे. सो त्या आधीचं स्केच कम्प्लीट झाल्यानंतर हे लगेच आजच सुरू करणार आहे मी. मोस्टली होईल का नाही माहित नाही सुरू, पण ट्राय तरी करूया सुरू करायचं. आणि त्याच्या अगोदर ते पहिलं फिनिश करूया, कारण त्याच्यामध्ये डिटेलिंग्स वगैरे खूप आहेत. म्हणजे ज्वेलरी म्हणा किंवा बरंच काय काय असते ते पण करायला लागणार आहे. ते तुम्हाला बघायला मिळेल, झाल्यानंतर तुम्हाला दाखवेन असते. सो फटाफट आता मी सुरू करतो करायला. Two hours later. सो फायनली मित्रांनो, आपलं स्केच कम्प्लीट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता सुंदर असं आपण स्केच केलेलं आहे. एकदा खाली ठेवून पण तुम्हाला प्रॉपर दाखवतोच मी. बाय द वे A4 साईजवरती स्केच आहे, जे तुम्ही मागे साईज बघतायत ना, सेम साईजचं हे स्केच आहे A4 साईजचं. सो आता प्रॉपर तुम्हाला एकदा दाखवतोय. सो तुम्ही बघू शकता प्रॉपर फिनिशिंग याच्यामध्ये आपण केलेली आणि हे फ्रेममध्ये टाकल्यानंतर एकदम जबरदस्त असं दिसणार आहे. आत्ताच तुम्ही बघू शकता किती जास्त तुम्हाला ग्लो आणि ज्वेलरी वगैरे पण बघू शकता. इथे काय काय त्यांनी घातलंय ते सगळं आपण काढलंय. इथे बांगडी वगैरे, त्यानंतर इथे हार्ट शेपचा त्यांचं काय बोलतात रिंग आहे ना, ती पण मी प्रॉपर काढलेली. नंतर ज्वेलरी वगैरे, जे केसांचं लट वगैरे काय ते बोलतात ना, ते पण प्रॉपर अशा दोन्ही साईडने केलेले. छोटे छोटे हेअर्स जे निघतात ते पण, आणि सगळं प्रॉपर असं आपण फिनिशिंग केलेले. परत एकदा मी प्रॉपर चेक करणार आहे. जसं तुम्हाला माहिती आहे, मी फिनिश झाल्यानंतर थोड्या वेळानंतर परत प्रॉपर चेक करतो. फिनिशिंग जे छोटे मोठे डिटेल्स असतात ना ते करायचं ट्राय करतो. त्यानंतर कस्टमरला फोटो पाठवतो. त्यानंतर सुद्धा कस्टमरची काय रिक्वायरमेंट असेल तेही आपण करतोच. आणि फ्रेम आज होणारच नाही, कारण बरं 9:30 वाजलेत आत्ताच आणि ब्लॉग पण एडिट करायचं आहे बेसिकली. सो म्हणजे बाकीचं काम होणार नाही आणि कस्टमरला अजून फोटो पाठवला नाही ना, ते सगळं मग टाइम लागेल. त्यामुळे उद्याच फ्रेम होणार आहे या स्केचची. सो तुम्हाला स्केच हे कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. ॲक्च्युली ऑर्डरवाले स्केच आपण जास्त दाखवत नाही तुम्हाला, पण ह्याची परमिशन होती म्हणून मी तुम्हाला दाखवू शकलो. सो हे नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगू शकता तुम्हाला हे स्केच कसं वाटलं ते. बाकी डिटेलिंग एकदम जबरदस्त अशी केली आहे. बाय द वे एक तुम्हाला सांगायचं होतं की फोटो किंवा व्हिडिओमध्ये जेवढं स्केच दिसतं ना, त्याच्यापेक्षा कितीतरी पटाने चांगलं स्केच असतं ते ॲक्च्युअलमध्ये. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये जर तुम्ही बघाल ना कोणतेही स्केच, किंवा हे जरी बघाल ना तुम्ही महाराजांचं हे पेंटिंग सुद्धा, किंवा कुठलेही स्केच पेंटिंग, वॉल पेंटिंग वगैरे असेल ना, ते फोटोपेक्षा किंवा व्हिडिओपेक्षा रिअलमध्ये जास्त चांगलं दिसतं. त्याचं रिझन असं पण असेल की फोटो व्हिडिओमध्ये इतकी चांगली क्वालिटी नसते. समजा मोबाईलची आमची क्वालिटी नसेल, किंवा शूट करण्याची पद्धत एक असते ना, तुम्ही बघितलं असेल बऱ्याच लोकांचे शूट किंवा एडिटिंगमध्ये फरक पडतो. त्याच्यामुळे पण क्वालिटी किंवा कलर ग्रेडिंग चेंज होतं. सो त्याच्यामुळे कदाचित असू शकतं ती गोष्ट. पण फोटोमध्ये जेवढं दिसतं त्याच्यापेक्षा 10 पट, 15 पट, 20 पट जास्तच ते स्केच चांगलं दिसत असतं रिअलमध्ये. A few moments later.
चला मित्रांनो, फायनली आपला ब्लॉग एडिट करून झालेला आहे. जवळपास 10:30 वाजलेत रात्रीच्या. आज बराच टाइम झाला आपल्याला इकडेच आपण स्टुडिओवरती सकाळपासून. आणि आज सकाळी पण लवकर आलेलो ॲक्च्युली. मला वाटतं 11, 10:30 टाईमला आलो होतो आपण. एनिवेज हा ब्लॉग पण आता एंड करायचा टाइम आलेला आहे. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक नक्कीच करा. तुम्हाला ऑर्डर वगैरे करायची असतील तर इन्स्टावरती जाऊन डायरेक्टली मला मेसेज करू शकता ऑर्डर करण्यासाठी. बाकी चला मित्रांनो, हा ब्लॉग इथंच एंड करूया. तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या. 500 सबस्क्रायबर लवकरच फिनिश होणार आहेत आपले. सो ते झाल्यानंतर फ्री स्केच सुद्धा मिळणार एका सबस्क्रायबरला. सो ते आपण अनाऊन्स करणार आहे 500 सबस्क्रायबर झाल्यानंतर. सो सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा. सो चला मित्रांनो, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.